विद्यार्थिनींना त्यांनी घडवलं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं. ज्याला तुमचं शिलाईचं काम असेल किंवा इतर काही डिझायनिंग असेल ते, आणि अशा जवळजवळ 100-150 महिला ज्या आहेत, ज्या दिव्यांग होत्या त्यांनी घडवलं. आणि त्यांचा सन्मान करणं त्यांना माझी आमची आहे महाविद्यालयाची, आणि ती उमरग्याची आहे, लातूरमध्ये तिचं सासर आहे. आणि तिचा या निमित्तानं या ठिकाणी मी प्राजक्ता मॅडमला विनंती करतो, कारण आपण महिला सबलीकरणाकडे चाललेलो आहोत. तर एखाद्या महिलेचा, एखाद्या मुलीचा, एखाद्या विद्यार्थिनीचा, एखाद्या मातेचा या ठिकाणी हा सन्मान करावा, हे हा उचित ठरेल. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. येताना आपल्या लहान मुलीला सुद्धा घेऊन आले, म्हणजे तिचे आदर्श त्या मुलीने घ्यावं आणि असाच आदर्श पुढे जावा आणि खऱ्या अर्थानं महिलांचं सबलीकरण व्हावं. आणि कौतुक या ठिकाणी श्वेता होईल. धन्यवाद. मी अमर सूर्यवंशीला विनंती करतो 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत. हॅलो. या ठिकाणी सर्व जमलेले शिवबांधव, खऱ्या अर्थाने व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, अवघ्या 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे. एक युवक होता. एक युवक अंधाऱ्या रात्री हातामध्ये मशाल घेऊन धावाचा डोंगरावरती चढायचा. गावातील लोकांनी विचार केला की हा युवक अंधाऱ्या रात्री हातामध्ये मशाल घेऊन जातो तरी खोटं. याला गाठायचं, अडवायचं आणि विचारायचं, काय रे बाबा, अंधाऱ्या रात्री हातामध्ये मशाल घेऊन तू